आज पश्चिम महाराष्ट्राचा विकास का झाला, तर सगळ्यात मोठा पश्चिम महाराष्ट्राचा विकास हा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेमुळे झाला. समृद्धी एक्सप्रेस हायवे नुसतं नावाचा समृद्धी एक्सप्रेस नाही, की त्या क्षेत्रामध्ये त्या भागामध्ये समृद्धी आणणारा तो एक्सप्रेस हायवे. ज्या गडचिरोलीमध्ये जो आपण सगळ्यात मागासलेला भाग समजत होतो, पुढच्या येणाऱ्या 5-7 वर्षात गडचिरोली हा दुसरा टाटानगर राहणार आहे. आज तुम्ही देशातल्या टॉप ज्या प्रत्येक क्षेत्रातल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत या नागपूरमध्ये आहे. दलित, मुस्लिम किंवा कुणबी समाजामध्ये जो थोडा बहुत दिशाभूल झाली होती किंवा त्यांच्या डोळ्यात जी काँग्रेसतर्फे किंवा महाविकास आघाडीतर्फे जी धुळफेक करण्यात आली होती, आता त्यांना सगळं स्वच्छ दिसत आहे आणि त्या स्वच्छ दिसल्यामुळे ते सगळेच लोक यावेळेस भारतीय जनता पार्टीसोबत आहेत. तुमचा अंदाज काय, विदर्भातून महायुतीला आणि भाजपला किती जागा मिळतील? नमस्कार, द पॉलिटिक्सच्या अँटी चेंबरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण अशा व्यक्तीशी बोलणार आहोत ज्याचा प्रवास नगरसेवक ते राज्यमंत्री असा राहिलेला आहे. त्याशिवाय भाजपचा महाराष्ट्रातला किंवा विदर्भातला एक ओबीसी समाजातला महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. परिणय फुके सर, स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये तुमचं. धन्यवाद सर. सगळ्यांना तुम्ही नगरसेवक होतात आणि राज्यमंत्री पदी पोहोचलात, हा प्रवास माहिती आहे, पण तुम्ही राजकारणात कसे आलात? नाही बघा, मी 99 पासूनच माननीय देवेंद्रजी फडणवीसांसोबत जुळलो होतो. ते या ज्या क्षेत्रात मी राहतो तिथनं विधानसभा लढले होते आणि त्यावेळेस त्यांचं एक कार्याला प्रभावित होऊन मी थोडंसं त्यांच्यासोबत जुळलो होतो. त्यानंतर मी 2000 आणि 2001 पासून मी सामाजिक कार्याला सुरुवात केली. नवरात्राच्या उत्सवाच्या माध्यमातून दुर्गादेवीची स्थापनाच्या निमित्तानं मी सामाजिक कार्यांसोबत जुळलो. 2004च्या निवडणुकीमध्ये फडणवीस साहेबांच्या मी बूथप्रमुख म्हणून काम केलं आणि त्यानंतर मग एक या क्षेत्रामध्ये सुशिक्षित आणि युवक असले पाहिजे असं त्यांचं मत होतं आणि मी 2007मध्ये मग पहिल्यांदा अपक्ष महानगरपालिकेची नगरसेवकाची निवडणूक लढलो आणि ती मी 26 मतांनी निवडून आलो आणि त्यावेळेसपासून ही माझा राजकीय प्रवास सुरू झाला. सध्या राजकारणात असं चित्र आहे की शिक्षित लोक कमी आहेत, पण तुम्ही PhD केलेली आहे. तुम्ही PhD का केली आणि कोणत्या विषयात केली? बघा, असं आहे की मी ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस माझं जस्ट ग्रॅज्युएशन झालं होतं आणि त्यानंतर मला माझं स्टडीज कंप्लीट करायचे होते, पण कमी वयाच्या 25व्या वर्षीच मी याच्यात आलो, नगरसेवक झालो होतो. त्यानंतर मी माझं MBA केलं. त्यानंतर मी PhD सुद्धा नगरसेवक असतानाच मी PhD केली आणि माझं PhDचा म्हणजे विषय मॅनेजमेंट होता आणि मॅनेजमेंटमध्ये मी जो टॉपिक निवडला होता तो महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग प्रोग्राम्स राबवण्याच्या संदर्भातला माझा टॉपिक होता. तर या महानगरपालिकेच्या संदर्भातला माझा अभ्यास होता आणि त्याच्यावर मी PhD केली आहे. तुम्ही म्हणालात नगरसेवक असताना तुम्ही PhD केली, वेळ कसा मिळाला त्यातून? नाही, ते तर मला आधीपासूनच मला टाईम मॅनेजमेंट माझ्या वडिलांनी चांगल्याने शिकवलं होतं, तर मग मी त्या प्रमाणात लोकांची सेवाही केली आणि उरल्या पावल्या वेळात मी शिक्षण घेतलं. तुम्हाला राज्यमंत्रीपद मिळालं, पण ते फार अल्पकाळ होतं, त्याचं कारण काय? नाही, असं आहे की मी 2016मध्ये विधान परिषदवर निवडून गेलो आणि त्यानंतर 3 वर्ष चांगलं काम केलं म्हणून पक्षाने मला राज्यमंत्री दिलं आणि त्यावेळेस निवडणुकीचा काळ होता आणि निवडणुकीच्या अवघ्या आचारसंहिता लागायच्या 3 महिने आधी मला मंत्रिपद मिळालं, पण 3 महिने आधी चांगलं काम केलं, पण त्यानंतर मग आमची सत्ता येऊ शकली नाही म्हणून मग तो अल्प काळच राहिला. सध्या तुमची अशी चर्चा आहे भंडाऱ्यामध्ये विशेषतः की तुम्ही पुढचं सरकार येईल तेव्हा मंत्रिपद मिळेल तुम्हाला. ते तर काही सांगता येत नाही, ती ईश्वराची काय इच्छा आणि पक्षसृष्टींची काय इच्छा आहे त्याच्यावर असतं, पण मी माझं कर्तृत्व पूर्ण करणार, काम पूर्ण करणार आणि जास्तीत जास्त सीटा निवडून देण्याचं जे दायित्व मला पक्षाने मला दिलं आहे ते मी पूर्ण निभवणार. राजकारणात आल्यानंतर मंत्रिपद असेल किंवा विधान परिषदेची आमदारकी असेल, हा जो मिळणारा काळ आहे म्हणजे राजकारणात आल्यानंतर खूप कमी वेळेत तुम्ही ते अचीव केलं, त्यामागचं काय कारण आहे आणि त्याचं श्रेय कोणाला देता? नाही बघा, मी 2007मध्ये 26 मतांनी अपक्ष निवडून आलो. त्यानंतर 5 वर्ष त्या भागाच्या लोकांची फार सेवा केली. त्यानंतर परत 2012मध्ये मला परत कोणत्या ना कोणत्या पक्षातनं लढायची संधी होती, म्हणजे भाजपकडनंच माझं कल होतं, भाजपकडनंच लढायचं. पण मी एक हे केलं की आपण जर अपक्ष लोकांचं काम केलं तर खरंच लोक आपल्याला मतदान करतात काय, आणि इतकं काम करून 5 वर्ष काम करून लोक आपल्याला आपलं परतफेड करतात काय. तर म्हणून ते बघायचं होतं म्हणून 2012मध्ये परत अपक्ष निवडणूक लढलो आणि त्यात मी 4000 मतांनी निवडून आलो. तर 10 वर्ष मी नगरसेवक होतो.
त्यानंतर 2009चं लोकसभा विधानसभेची निवडणूक असणार, 2014ची लोकसभा विधानसभेची निवडणूक असणार. या ताकदीने भारतीय जनता पार्टीचे उमेदवारांसाठी ताकदीने काम केलं, मेहनत केली, जास्तीत जास्त मतं यांच्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला. 2014मध्ये सन्माननीय गडकरी साहेबांच्या लोकसभेची निवडणूक असणार किंवा इथे पश्चिम नागपूरची विधानसभा निवडणूक असणार, त्यामध्ये मेहनत केली. त्यानंतर 2016मध्ये पक्षाने मला विधान परिषदेची संधी दिली की विधान परिषदमध्ये आपल्याला लढायचं, पण अशा जागेवरनं संधी दिली ज्यात मागच्या 60 वर्षापासून ज्यावेळेसपासून ती जागा ची स्थापना झाली त्यावेळेसपासून कधीच भारतीय जनता पार्टी कधीच निवडून आली नाही. तर ती मग मी निवडून आलो आणि ती निवडून आल्यानंतर एक माझ्याबद्दलचं एक पक्षाला जो हे असतं की याची ताकद आहे आणि याला म्हणजे हा मेहनत करतो, लोकांमध्ये असतो आणि म्हणून पक्षाने मला मंत्रीसुद्धा केलं. आणि मंत्री असताना मी अनेक कामं केले. गोंदिया भंडारा दोन्ही जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो. सगळ्यात कमी वयाचा त्यावेळेसचा मी मंत्री होतो, राज्यमंत्री होतो आणि अनेक विकास कामं त्या भागामध्ये खिचून आणले, अनेक नवीन प्रकल्प त्या भागात खिचून आणले, अनेक रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिले. आणि या प्रकारे काम करत असताना मला असं वाटतं की पक्षाने नेहमी मला ताकद दिलेली आहे. तुमच्याकडे भाजपचा ओबीसी चेहरा विदर्भातला म्हणून बघितलं जातं, म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे की यंदाच्या लोकसभेत भाजपला फटका बसला, त्यामागची काय कारणं वाटतात तुम्हाला? नाही, त्याच्या मागे अनेक कारणं आहेत. मला असं वाटतं की जो एक फेक नेरेटिव्ह जो महाविकास आघाडीच्या माध्यमातून पसरवण्यात आला, ते संपूर्ण देशभरात त्यांनी पसरवण्याचा प्रयत्न केला, पण तो जास्त इफेक्टिव्ह मला असं वाटतं महाराष्ट्रातच झाला. आणि महाराष्ट्रामध्ये जे NGOज आहे, हे जे अर्बन नक्षल्स आहे आणि ह्या सगळ्या लोकांनी जे हातमिळवणी करून जे भाजपच्या विरोधात शक्तीने उतरले आणि लोकांची दिशाभूल केली, आरक्षणाच्या संदर्भात असणार, संविधानाच्या संबंधात असणार, मुस्लिम बांधवांच्या संबंधात असणार, तर मला असं वाटतं याचा जो थोडा बहुत फटका विदर्भात आणि महाराष्ट्रात मिळाला, म्हणजे आम्हाला बसला. तुम्ही आता उल्लेख केला की फेक नेरेटिव्ह आहे, पण मला तुमच्याकडं जाणून घ्यायचं आहे, भाजपचा नेता म्हणून संविधानाच्या बाबतीत तुम्ही ते फेक नेरेटिव्ह, तुम्ही संविधान विरोधी आहात असं जे नेरेटिव्ह उभं केलं गेलं, ते फेक होतं की खरं होतं? नाही, असं फेकच होतं. बघा, भाजप एकमेव असा पक्ष आहे की भाजप 2014मध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा भाजपचं बहुमताची सरकार आली, त्यावेळेस सर्वात पहिले जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं की ओबीसी SC/ST पैकी कोणीतरी या देशाचा पंतप्रधान झालं पाहिजे, एखादा बहुजन समाजाचा या देशाचा पंतप्रधान झालं पाहिजे, जे मागच्या 70 वर्षात कधीच झालं नव्हतं. ते भाजपने 2014मध्ये माननीय मोदीजींच्या रूपात सर्वप्रथम या देशाच्या सर्वोच्च पदावर, पंतप्रधानच्या पदावर एक ओबीसी व्यक्तीला, एक ओबीसी पंतप्रधान माननीय मोदीजींना तिथे विराजमान करण्यात आलं किंवा तिथे बसवण्यात आलं. पूर्वी विदर्भ हा काँग्रेसचा गड होता, पण 2014 नंतर तो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपकडे आला. भाजपने तो गड काबीज केला, पण 2024च्या इलेक्शनमध्ये असं दिसतंय की पुन्हा गड तो निसटतोय. तर तुम्ही एक भाजपचा महत्त्वाचा नेता म्हणून ते रिगन करण्यासाठी काय प्रयत्न करताय? बघा, असं आहे, विदर्भाच्या जनतेने विदर्भाचा जो अनेक वर्षाचा जो कार्यकाळ बघितला आहे, विदर्भाची स्थापना झाल्यापासून किंवा महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून, आणि त्यावेळेसपासून अनेक वर्ष विदर्भ महाराष्ट्रामध्ये होता आणि अनेक वर्ष या पूर्ण मागील अनेक वर्ष 2014च्या आधीपर्यंत महाराष्ट्राचं नेतृत्व हे पश्चिम महाराष्ट्राकडे होतं आणि प्रथमच महाराष्ट्राचं नेतृत्व हे विदर्भाकडे आलं. आणि 2014मध्ये लोकसभेच्या सीटा सर्वात जास्त विदर्भात भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या, विधानसभेच्या सीटा सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या. माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून जो मोठ्या प्रमाणात विकास झाला, या 10 वर्षात जितका विकास झाला मागच्या 70-80 वर्षात तितका विकास विदर्भाचा झाला नाही. आणि म्हणजे रेकॉर्ड तोड विकास आपल्याला पाहायला मिळालं आणि विदर्भाच्या जनतेने बघितलेला आहे, हा विकास बघितलेला आहे. तुम्ही नागपूर शहराचा विकास बघितला तर नागपूर ग्रामीणचा विकास बघितला, तुम्ही इतरही जिल्ह्यांचा जर विकास बघितला, टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून अमरावतीमध्ये मोठे रोजगार निर्मितीचं काम भारतीय जनता पार्टी, असे एक नाही हजारो प्रोजेक्ट इथे विदर्भात आले. एक नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस हायवेच्या माध्यमातून मुंबईचा अनेक व्यवसाय, अनेक उद्योग नागपूरमध्ये खिचून आणण्याचं काम किंवा विदर्भात खिचून आणण्याचं काम माननीय फडणवीसजींनी केलेलं आहे आणि याचा फायदा आता व्हायला सुरू झालेला आहे, आणखीन याचा फायदा होणार आहे आणि हे विदर्भाच्या जनतेला माहीत आहे. आणि म्हणून जे लोकसभेमध्ये ठीक आहे त्या फेक नेरेटिव्हच्या भरोश्यावर जे लोक थोडीशी दिशाभूल झाली होती लोकांची, ती आता लोक सावध झालेले आहे आणि या प्रकारची चूक
या विदर्भाची जनता करणार नाही. विदर्भाची जनता यावेळेस 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ताकदीने भारतीय जनता पार्टीसोबत राहणार. यावेळी असं सांगितलं जातं की DMK म्हणजे दलित मुस्लिम कुणबी हा जो फॅक्टर आहे तो भाजपपासून दुरावला आहे. काय म्हणणं आहे? नाही, दुरावला नाही. मी तुम्हाला तेच सांगितलं की फेक नेरेटिव्ह जे झालं होतं की संविधान जर भारतीय जनता पार्टीची सरकार आली किंवा 400 पार झाली तर संविधान बदलून देणार, किंवा म्हणजे मुस्लिम समाजाच्या संबंधात असं म्हटलं की भारतीय जनता पार्टी 400 पार झाली तर मुसलमानांना पाकिस्तानला पाठवून देणार. हे जे या प्रकारचे जे अनेक फेक नेरेटिव्ह, आरक्षण रद्द करणार, तर हे तिन्ही समाजाला विविध वेगळ्या प्रकारे या तिन्ही समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला आणि दिशाभूल झाली सुद्धा. आणि म्हणून ते कुठेतरी त्यांनी थोडंसं आपला ट्रॅक बदलला आणि थोडं काँग्रेसकडे किंवा महाविकास आघाडीकडे त्यांचा कल झाला. पण आता या सगळ्या ज्या आणि काही शेतकऱ्यांच्या संदर्भातले प्रश्न असतील, काही मालाच्या भावाच्या संदर्भातले विषय असतील, काही सोयाबीनचा विषय असणार, कापसाचा विषय असणार, धानाचा विषय असणार, या सगळ्याच गोष्टी ला एक प्रॉपर राज्य शासन असणार किंवा केंद्र सरकार असणार त्यांनी ॲड्रेस केलं आणि ते या मागच्या 6 महिन्यात ते सोडवलेली आहे. आणि निश्चितच मला असं वाटतं की आता जोही लोकसभेमध्ये दलित, मुस्लिम किंवा कुणबी समाजामध्ये जो थोडा बहुत दिशाभूल झाली होती किंवा त्यांच्या डोळ्यात जी काँग्रेसतर्फे किंवा महाविकास आघाडीतर्फे जी धुळफेक करण्यात आली होती, आता त्यांना सगळं स्वच्छ दिसत आहे आणि त्या स्वच्छ दिसल्यामुळे ते सगळेच लोक यावेळेस भारतीय जनता पार्टीसोबत राहतील. भाजपकडून असा आरोप केला जातो वारंवार की काँग्रेसने विदर्भाला मागास ठेवलं, पण 2014 पासून 7.5 वर्ष भाजपचं सरकार होतं. 2014 पासून बरेचसे आमदार, बहुतांश आमदार भाजपचे होते. पण या 7.5 वर्षांच्या काळात किंवा 10 वर्षांच्या काळात तुम्ही विदर्भासाठी काय केलं? भाजपने विदर्भासाठी काय काय केलं? बघा, अनेक प्रकल्प आहे. ते जर मी आज जर आपल्याला सांगायला गेलो तर जवळपास 2-4 तास लागतील. मी तुम्हाला ठळकपणे सांगतो की आपण जे मिहानची जी स्पीड वाढलेली आहे, मिहान प्रकल्पाची घोषणाच फक्त काँग्रेसने, घोषणाच्या वर काहीच नव्हतं, कागदाशिवाय काहीच नव्हतं. आणि त्यानंतर जी स्पीड मिहान प्रकल्पाला दिली त्या माध्यमातून अनेक उद्योगधंदे, मोठे मोठे उद्योग इथे आले, मोठे मोठे IT कंपनीज इथे आल्या, मोठे मोठे हे आले. तर त्यामुळे निश्चितच इथे रोजगार एक मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली. एम्स असणार, IIIT असणार, आता काल परवा नरसिंह कॉलेज इथे ओपन झालं. अशा अनेक कॉलेजेस, लॉ युनिव्हर्सिटी झाली. आज तुम्ही देशातल्या टॉप ज्या प्रत्येक क्षेत्रातल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत या नागपूरमध्ये आहे. एम्सच्या माध्यमातून मेडिकल फील्डमधलं एक मोठं युनिट आपल्या इथे हॉस्पिटल आहे आणि त्यांचं कॉलेजसुद्धा आलं. याच प्रकारे लॉ युनिव्हर्सिटी आली आपल्याकडे, IIM आलं, जे देशात म्हणजे आपण स्वप्नही नाही बघू शकत होतो आपल्या इथचं की कधी स्वप्नातही कधी विचार नाही केला ते एम्स आलं. असे 5 मोठे जे युनिव्हर्सिटीज आहेत, त्या कॉलेजेस आहेत ते आपल्या नागपूरमध्ये आले. त्यानंतर रस्त्यांच्या विकासाच्या माध्यमातून आपली नागपूरची कनेक्टिव्हिटी, नागपूर आणि विदर्भ हे सेंटर ऑफ द कंट्री, आणि त्यामुळे अनेक जे रस्ते चांगले झाल्यामुळे रिंग रोड झाले. मी आधीच सांगितलं की अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्क आला, भंडारा गोंदियामध्ये अनेक उद्योग आणले पाहिजे, त्यासाठी सल्ला दिली पाहिजे म्हणून हे आहे. इथेनॉलची जी पॉलिसी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केली म्हणून जवळपास विदर्भामध्ये 10 इथेनॉलचे मोठे मोठे प्लॅन्ट आले, ज्यांनी जवळपास 10 ते 20 हजार युवकांना रोजगार त्या माध्यमातून मिळणार आहे. असे अनेक प्रकल्प. नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस हायवेमुळे आज तुम्ही काय पलट होणार आहे. ज्या गडचिरोलीमध्ये जो आपण सगळ्यात मागासलेला भाग समजत होतो, पुढच्या येणाऱ्या 5-7 वर्षात गडचिरोली हा दुसरा टाटानगर राहणार आहे. जमशेदपूरचं जे टाटानगर आहे त्या प्रकारे गडचिरोलीचा विकास होणार. तिथे माइन्स होत्या, म्हणजे तिथे आयरन ओर मोठ्या प्रमाणात होतं, पण परवानगी न दिल्यामुळे किंवा काँग्रेस सरकारचं जे दुर्लक्ष होतं, भारतीय जनता म्हणून ते तिथे तसंच ते पडलेलं होतं. भारतीय जनता पार्टी आल्यानंतर हे सगळ्या माइन्सचं एक्सप्लोरेशन केलं, या माइन्स अलर्ट केले, ऑप्शन केले. त्यानंतर इथे चांगले मायनर्स आणून ते माइन करून आज मोठे उद्योग होणार, मोठे मोठे 10-10 हजार कोटीचे एकट्या गडचिरोलीमध्ये आताच नुकतं अहेरीमध्ये 10,000 कोटीचं स्टील प्लॅन्टचं भूमिपूजन झालं, त्याचं एक काम सुरू झालं. करोडो अरबो रुपयाचं आयरन ओर आता गडचिरोलीमधनं संपूर्ण देशभरात एक्सपोर्ट होत आहे, देशाच्या बाहेर सुद्धा एक्सपोर्ट होत आहे. आता या गडचिरोलीमध्ये इतक्या मोठ्या माइन्स असल्यामुळे, इतक्या मोठा आयरन ओर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्टील इंडस्ट्री येणार आहे. तर गडचिरोलीचाही विकास होणार. गडचिरोलीच्या माध्यमातून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागांचाही त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. तर आणि या सगळ्या माध्यमातून अनेक विषयांच्या ज्या विकासामुळे आज वेनगंगा पेनगंगा प्रकल्प जवळपास 70,000 कोटीचं वेनगंगामधनं पाणी नेऊन म्हणजे
पूर्व विदर्भातलं पाणी पश्चिम विदर्भात नेऊन जो विदर्भातला सुजलाम सुफलाम एरिया जिथे आमचा भाग आहे, म्हणजे आमचा गोंदिया भंडारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि मोठी नदी आहे वेनगंगा. वेनगंगेवर मोठं धरण आहे आणि ते गोसे धरण आहे. गोसे धरणातनं पाणी उचलून आम्ही ते दुष्काळ भाग जो यवतमाळ जिल्ह्यातला जो दुष्काळ भाग आहे तिथे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. तिथे ते पाणी देणार आहे आणि त्याही भागात शेती चांगली होणार. तर या माध्यमातून निश्चितच सगळीकडे जर पाणी गेलं तर तिथे सगळंच चांगलं निश्चितच होणार. शेतकऱ्यांचं भलं होणार, नागरिकांचं भलं होणार. असं अनेक 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 विकास कामं निश्चितच या 10 वर्षात झालेली. आपण आता शूट करतोय त्या दिवशी 2-3 तासांपूर्वी विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर अशी टीका केली की तिजोरीत पैसे नसताना 80 निर्णय महायुतीकडून घेतले गेले. काय म्हणाल? बघा, असं आहे की भाजपनी आतापर्यंत जे निर्णय घेतले त्यावेळेस विजय वडेट्टीवार जी असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा विरोधी पक्षाचे इतर कोणतेही नेते असतील, यांनी त्यावेळेस नेहमीच टीका केलेली आहे. ज्यावेळेस भाजप 2014मध्ये आले आणि सांगितलं की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ, त्यावेळेस हेच विरोधक सांगायचे की इतके पैसेच नाही आहे, कर्जमाफी देण्याकरता 36,000 कोटी रुपये आहेच नाही, सरकारकडे 1 रुपया नाही आहे, राज्य भिकेला लागणार आणि हे सगळं. त्यावेळेस आम्ही चांगल्या रीते कर्जमाफीची घोषणा केली, चांगल्या रीते ती इम्प्लिमेंट सुद्धा केली आणि लोकांना 32-33 हजार कोटी या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यानंतर परत समृद्धी एक्सप्रेस हायवे 50,000 कोटीचा समृद्धी एक्सप्रेस हायवेची घोषणा केली. त्यावेळेसही हेच विरोधक आरोप करत होते की या इतके पैसे राज्य शासनाकडे नाही आहे आणि त्यानंतरही समृद्धी एक्सप्रेस हायवेचं चांगल्या प्रकारे ॲक्विजिशन झालं. 5 पट त्या भागातील शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले. एक ग्रीनफील्ड रोड तयार झाला, स्ट्रेट रोड तयार झाला आणि तोही रोड पूर्ण कंप्लीट झाला. आज आपण बघता ते पूर्णच रस्त्यावर वाहतुकीचं कसं वेग आहे. त्यानंतर लाडली बहीण योजना ज्यावेळेस आली त्यावेळेस ते विरोधक म्हणत होते की 46,000 कोटीची योजना आहे, इतके पैसेच नाही आहे आणि हे पैसे देऊ शकणार नाही, भूलथापा करतात आहे, थापा मारतात आहे. पण तरी ते पैसे आम्ही प्रत्येक बहिणीला, ज्या ज्या बहिणींनी त्यात जवळपास 1.5 कोटी बहिणी आमच्या त्यात नोंदणीकृत झाल्या आणि त्या सगळ्या 1.5 कोटी बहिणींना आम्ही आज पैसे देतोय. मागच्या याच्यात जवळपास 80 लाख बहिणींना आपण 3,000 रुपये महिना, 3,000 रुपये दिले, 1,500 दोन आणि आताही जवळपास आणखीन 70-80 लाख महिलांना, बहिणींना आपण देणार. 1.5 कोटी बहिणींना आपण देणार आणि आपल्याला तर टार्गेट पुढे 3 कोटीपर्यंत महिलांना हे लाडली बहीण योजनेचा लाभ पोहोचवायचा आहे. तर अशा प्रकारचे ज्याही योजना घोषणा करतात तर ते राज्य शासनाकडे आणि विशेष करून माननीय फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादांकडे ती क्षमता आहे पैसे उभे करायचे आणि त्या पैशाची योजना लोकांपर्यंत पोहोचवायची. समृद्धीमुळे म्हणजे नागपूर ते मुंबई ट्रान्सपोर्ट व्यवस्थित झालं, नागपूर ते मुंबई बिझनेस चांगला सुरू झाला. पण विदर्भात असलेल्या आजूबाजूच्या समृद्धीच्या आजूबाजूच्या गावांना काय फायदा झाला? बघा, असं आहे की आज जसं नागपूर ते मुंबई जर समृद्धी एक्सप्रेस हायवे ज्यावेळेस झालं पूर्ण, तर झाल्याबरोबर गोंदिया आणि गडचिरोलीच्या लोकांकडनं मागणी आली की तुम्ही हा रस्ता गडचिरोली आणि गोंदियापर्यंत घेऊन जा म्हणून. कारण काय की महाराष्ट्रातल्या सगळ्यात शेवटच्या टोकापर्यंत हा रस्ता गेला पाहिजे, विदर्भाच्या सगळ्यात शेवटच्या सर्वात मागासलेल्या भागाकडे हे रस्ते पोहोचले पाहिजे. कारण ही जे रस्ता आहे समृद्धी एक्सप्रेस हायवे, नुसतं नावाचा समृद्धी एक्सप्रेस नाही, ही त्या क्षेत्रामध्ये त्या भागामध्ये समृद्धी आणणारा तो एक्सप्रेस हायवे आहे. आणि निश्चितच तुम्ही बघा, आज जर समजा ज्या ज्या भागात तिथे गेलं तिथे दूध उत्पादक शेतकरी असतील. आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये जवळपास 5 लाख लिटर दूध दर रोज होतं. आता या 5 लाख लिटर दुधाला जर समजा आज मुंबईच्या बाजारपेठेत जर आम्ही विकलं तर आम्हाला किती चांगला भाव मिळणार. आमच्या इथे भाजीपाला होता, आमच्या इथे फळं होतात, आमच्या इथे टरबूजपासनं खरबूजपासनं अनेक फळं होतात. आमच्या इथे मच्छीचा मोठा व्यवसाय, मासेमारीचा जवळपास 4-4.5 हजार तलाव आहे. मासेमारी मोठ्या प्रमाणात होते. आमच्या इथे भेंडी असणार, टमाटर असणार, अनेक 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 भाज्या आमच्याकडे होतात. आणि या जर भाज्या, फळं, माशी, दूध हे जर आम्ही मुंबईच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकलो तर आमच्या मालाला भाव मिळणार. आज जो आमच्या मालाचा भाव जर समजा आज 10 रुपये असणार भंडाऱ्यामध्ये, तोच नागपूरला गेला की त्याचं 30 रुपये, तर तेच मुंबईला गेलं तर त्याचा 80 आणि 100 रुपये चा भाव आम्हाला मिळतो. इतका फरक या मार्केटचा आहे. तर निश्चितच जिथनं रोड गेला, आज मला सांगा तुमचा माल जर 8 तासात जर इथनं जर नागपूरवरनं जर समजा तुमची भाजी तोडल्यावर सकाळी 4 वाजता तुम्ही भाजी तोडली आणि 5 वाजता ट्रकमध्ये लोड करून जर तुम्ही पाठवली तर ती 8 तासात जर मुंबईला पोहोचली तर फ्रेश राहणार आणि तिथे भावही मिळणार. समजा त्याच भाजीला पोहोचायला जर याच्या आधी 18 आणि 20 तास 24 तास लागायचे,
24 तास ती भाजी खराब होऊन जायची. कुठेही स्कोप नव्हता. दूध किंवा भाजी किंवा मासोळी तिथे पोहोचवण्याचा कुठेही कोणताही मार्ग नव्हता. तर या मार्गाने निश्चितच सगळ्यांनाच फायदा झालेला आहे. आणि तुम्हाला आणखी एक सांगतो, ज्या भागातनं तो समृद्धी एक्सप्रेस 5 पट त्या शेतकऱ्यांना पैसे देण्यात आलं. आज मला सांगा, या समृद्धी एक्सप्रेस हायवेमुळे ज्या जागेच्या कमतरतामुळे किंवा ज्या सगळ्या रिसोर्सेस एक्झॉस्ट झालेल्या आहे मुंबई आणि MMR रिजनमध्ये किंवा त्या भागामध्ये, ते सगळे एक्झॉस्ट झालेलं. आज एखाद्याला उद्योग मुंबई किंवा त्या भागात जर टाकायचा असला, एक्सपोर्ट ओरिएंटेड उद्योग टाकायचा असला, तर तो तिथे टाकू शकत नाही. जागा नाही आहे तिथे, सगळ्याच गोष्टी. आज तो जर 4 तासात शिर्डीच्या तिथे टाकू शकणार, नागपूरच्या तिथे टाकू शकणार, अमरावतीच्या तिथे टाकू शकणार, अकोल्याच्या तिथे टाकू शकणार. अकोल्यावरनं तर मला असं वाटतं 4 तासात आता मुंबईत पोहोचणार आहे. तर अकोल्यातही या माध्यमातून मोठे उद्योगधंदे येऊ शकणार आहे. तर मुंबई हा नुसतं आपल्या देशातच नाही, तर संपूर्ण एशिया खंडाचा आर्थिक राजधानी आहे मुंबई. आणि त्या एशिया खंडाच्या आर्थिक राजधानीसोबत जितक्या जवळ आपण पोचलो, तितकं निश्चितच त्या क्षेत्राची उन्नती होणार आहे. आज जर तुम्ही म्हणता की आम्हाला फायदा नाही झाला, आज पश्चिम महाराष्ट्राचा विकास का झाला, तर सगळ्यात मोठा पश्चिम महाराष्ट्राचा विकास हा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेमुळे झाला. त्यावेळेस गडकरी साहेबांनी जो विचार केला, त्यावेळेस लोक विरोध करत होते की याचा काही फायदा नाही झाला. आज पुण्यातला माणूस 3 तासात मुंबईत पोहोचतो. तर तो प्रत्येक काम मुंबईत न करू शकतो. आणि पुण्याचा जो विकास झाला, इतका मोठा औद्योगिक क्रांती झाली, इतके मोठे IT इंडस्ट्री आली, हे मुंबईच्या कनेक्टिव्हिटीमुळे आली. त्याच प्रकारे मी तुम्हाला सांगतो, ज्या प्रकारे पुणे एक मोठं शहर, देशातलं एक मोठं शहर म्हणून उदयास आलं, आणि त्या इतके मोठे उद्योग IT इंडस्ट्रीज जे पुण्यात आली, हे त्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेमुळे. त्याच प्रकारे नागपूरमध्ये आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग या समृद्धी एक्सप्रेस हायवे येणार. तुम्ही लोकसभा लढवण्यास इच्छुक होतात, पण नाना पटोलेंनी माघार घेतली म्हणून तुम्ही माघार घेतली असं बोललं जातंय. त्याचं कारण काय? नाही, असं आहे की आधी नाना पटोलेजी जे स्टेटमेंट देत होते की मी ते लोकसभा लढणार, किंवा त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही इथनं जर नरेंद्र मोदीजी लढले तरी ही सीट काँग्रेस निवडून येणार, असं त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं. तर मी नाना पटोलेंना त्यावेळेस चॅलेंज दिलं होतं की नरेंद्र मोदीजी तर फार मोठे नेते, देशाचे नेते आहेत, पण एक माझ्यासारखा एक भारतीय जनता पार्टीचा आणि मोदीजींचा भक्त आणि भारतीय जनता पार्टीचा एक छोटासा कार्यकर्ता ही नाना पटोलेंना पडणार. आणि मी त्यावेळेस चॅलेंज दिलं होतं की नाना पटोलेंनी इलेक्शन लढावं आणि मी त्यांच्या विरोधात लढतो, आणि मग नाना पटोले निवडून दाखवावे. ज्यावेळेस त्यांनी घोषणा केली की ते लढणार नाही, त्यानंतर 2 दिवसांनी मी पक्षाला कळवलं की मी लढणार नाही. नाना पटोले जर लढणार नसले तर मलाही ती निवडणूक लढण्यात काही रस नाही. काँग्रेस किंवा महाविकास आघाडी राज्यामध्ये सत्ता स्थापन करेल असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जातोय, पण त्याचवेळी काँग्रेस किंवा नाना पटोले मुख्यमंत्री होतील असंही चर्चा आहे. त्याबद्दल काय म्हणाल? नाना पटोले मुख्यमंत्री होणार का? नाही, हे नाना पटोलेजी हे दिवसा स्वप्न बघतात आहे, किंवा काँग्रेस हे मुंगरीलाल की हसीन स्वप्न बघतात आहे, तर निश्चितच ते स्वप्न बघण्याला कुणीही रोखू शकत नाही. त्यांनी स्वप्न बघितले पाहिजे, आणि त्यात काही गैरसुद्धा नाही. पण असं आहे की जर वास्तविक स्थिती जर बघितली की तर सर्वप्रथम महाविकास आघाडी सत्तेत येणार की नाही येणार, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. की या महाराष्ट्राची जनता तशी या सगळ्या लोकांना कंटाळलेली आहे, आणि या महाविकास आघाडीला काही महाराष्ट्राची जनता पसंती देणार नाही. लोकसभेमध्ये तुम्हाला सांगितलं, त्या फेक न्यूजच्या थोडी दिशाभूल झाली होती, पण आज लोक सावध झाले आहेत, या महाराष्ट्रातले नागरिक सावध झालेले आहेत, आणि हे परत काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचं परत राज्य येऊ देणार नाही. आणि तुम्हाला सांगतो की महाविकास आघाडी एक तर सत्तेत येणार नाही, आणि सत्तेत आली समजा चुकीने, त्यांची इतके एका दुसऱ्याचे पाय खिचणं राहतील मुख्यमंत्री पदावरनं, की हे काही सरकार बनू शकणार नाही. आणि म्हणून हे दिव्या स्वप्न आहे, तर त्यांनी बघावे. तुमच्या बोलण्यामध्ये एक कॉन्फिडन्स दिसतोय. तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे जवळचे आहात म्हणून हा प्रश्न विचारतोय. देवेंद्र फडणवीस चाणाक्ष राजकारणी समजले जातात. त्यांना कॉन्फिडन्स आहे अजूनही की राज्यामध्ये महायुतीची सत्ता येऊ शकते. त्यांनी असा कोणता डाव राखून ठेवलाय का, त्यामुळे येत्या विधानसभेत महायुतीची सत्ता येईल? बघा, एक तर असं आहे की देवेंद्र फडणवीसांना चाणक्य ज्यासाठी म्हणतात, कारण त्यांचं काय डाव ते घेणार आहे हे कोणालाच कळत नाही किंवा कोणालाच माहिती होऊ देत नाही. आणि त्यांचं डाव खेळल्यानंतर, ढोबीपछाड दिल्यानंतरच माहीत पडतं की त्यांनी कोणता डाव खेळला म्हणून. आणि म्हणूनच त्यांना महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये चाणक्य म्हणून संबोधलं जातं आणि किंवा ओळखलं जातं. शेवटचा प्रश्न. विदर्भामध्ये 62 विधानसभा मतदारसंघ येतात. तुमचा अंदाज काय, विदर्भातून महायुतीला आणि भाजपला किती जागा मिळतील? महायुतीला 46च्या वर जागा यावेळेस मिळणार, आणि भाजपला 35च्या वर. पण असं पण वातावरण आहे
विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये थोडंसं अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण आहे असं सांगितलं जातं, फडणवीसांच्या विरोधात वातावरण आहे असं सांगितलं जातं. नाही, असं कधीच कोणतं वातावरण नाही. तुम्ही सामान्य नागरिकांना विचारलं तर सांगतील की फडणवीस साहेबांबद्दल या विदर्भाच्या जनतेमध्ये किती आदर आहे आणि त्यांनी जो विकास काम केलं मागच्या 10 वर्षापासून या विदर्भासाठी त्यांनी केलं, प्रामाणिकपणे जे त्यांनी केलं, तर निश्चितच विदर्भाच्या जनतेला त्यांच्याबद्दल आदर आहे. पुढचं महाराष्ट्राचं भवितव्य म्हणून त्यांना बघतात आहे, देशाचं भवितव्य म्हणून त्यांना बघतात आहे. निश्चितच मला असं वाटतं की विदर्भाची जनता त्यांच्यावर प्रेम करते. विदर्भ यावेळेस ताकदीने आणि पूर्ण क्षमतेने देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत राहते. विदर्भामुळे महायुतीची सत्ता येईल असं वाटते का यावेळेस? निश्चितच विदर्भच सगळ्याच महाराष्ट्राच्या राजकारणाचं किंवा महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या सत्तेचं गुरुकिल्ली आहे, मास्टरकी आहे. आणि मला असं वाटतं की विदर्भातनंच महाराष्ट्राच्या राजकारणाची किंवा महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापनेचे दार उघडतात. तर निश्चितच यावेळेस ही विदर्भात ही भूमिका निवडणार. परिणय फुकेजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात, विदर्भाचा विकास अशा वेगवेगळ्या विषयांवर बोललात. आपण पुन्हा भेटू. तुर्तास इथेच थांबू. आपले खूप खूप आभार. धन्यवाद.